मिरज स्टेशन चौक येथील सिंधी दुकानाचे पुनर्वसन दुकानदाराच्या वेळकाढूपणामुळे रेंगाळले असून महापालिका अतिक्रमण हटाव पथक हे कारवाई न करताच परतले आहे। स्टेशन चौक येथील सिंधी दुकान पुनर्वसनाचे काम गेले कित्येक दिवस रेंगाळले आहे। दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून ह्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी केली आहे। महापालिका उपायुक्त यांनी पूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम केली होती। 12 दुकानदारांना महापालिकेने नोटीस बजावल्या होत्या। या दुकानदारांनी न्यायालयात दाद मागितली होती। न्यायालयाने महापालिकेस दुकानदारांकडून पैसे भरून घेऊन 20 दिवसात पुनर्वसन करण्याचे आदेश दिले आहेत। आज महापालिका सहाय्यक आयुक्त स्नेहलता कुंभार या दुकानाचे पुनर्वसन करण्यासाठी दुकानाचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या होत्या। मात्र दुकानदारांनी दुकानाला कुलूप लावून पळ काढला होता। महापालिका पुनर्वसन केल्यानंतर गाळे लहान होणार आहेत, तर आता या सिंधी दुकानदारांनी 10 ते 15 फुटांमध्ये अतिक्रमण केले आहे। त्यामुळे आज अतिक्रमण हटाव पथक आल्यानंतर दुकानदार गायब झाले होते। महापालिका अधिकारी सुमारे 2 तास यंत्रणा घेऊन उभे होते। सहाय्यक आयुक्त यांनी एका दुकानाचे अतिक्रमण काढून सोमवारपर्यंत दुकानदारांना मुदत दिली आहे। महापालिकेने प्रत्येकी नोटीस काढली होती की 7 दिवसाच्या आत आपण ही खोकी रिकामी करून घ्यायची आहे, प्लस तुम्हाला पुनर्वसन केलं जाईल तुमचं, ह्याची महापालिकेने ह्याच्यातून खात्री दिली होती। त्यानंतर त्यांनी कुठलीही दुकानं काढून घेण्याची कारवाई केली नाही। त्याशिवाय 19 तारखेला त्यांनी कोर्टात दावा दाखल केला। कोर्टात त्या दाव्यानुसारही त्यांनी तात्काळ पैसे भरावे आणि त्यानंतर 20 दिवसामध्ये महापालिकेने त्यांचं पुनर्वसन करून द्यावं असा आदेश दिला। ह्या आदेशाअंतर्गतच आम्ही त्यांना पैसे भरून घेण्यासाठी आणि खोकी रिकामी करून घेण्यासाठी आज कारवाई केली होती, परंतु कुणीही सहकार्य न करता आपापले गाळ्याचे दरवाजे बंद करून ते लोक निघून गेले। कॉन्ट्रॅक्टरही ज्यांच्याकडे ह्यांनी पैसे भरायचे आहेत ते सकाळी 10:30 वाजल्यापासून आणि महापालिकेची पूर्ण यंत्रणा सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 पर्यंत तिथे थांबली होती, पण त्यातल्या कुणीही पैसे भरून किंवा चेक देऊन आपल्याला सहकार्य केलं नाही।